गुरुवारी 17 जुलै रोजी राज्याच्या विधिमंडळ परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि धक्कादायक प्रकार घडला. विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने संपूर्ण विधान भवन परिसरात एकच गोंधळ उडून दिला. दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर तावातावाने तुटून पडले. शाब्दिक वाद शिव्याशापात रूपांतर झाला आणि काही क्षणातच हातघाईची परिस्थिती निर्माण झाली. काही कार्यकर्त्यांचे कपडे फाटले तर काही जणांना किरकोळ दुखापतही झाल्या. नेमका हा गोंधळ काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजे लोकतंत्र. विधान भवन परिसरात कोणताही सामान्य नागरिक सहज प्रवेश करू शकत नाही. अशा सुरक्षतेच्या बंदोबस्तातही दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि मारामारी केली. यामुळे उपस्थित पोलीस व प्रशासनही हादरले. विधान भवनात प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होणं ही फारच दुर्मिळ घटना असल्याने याबाबत चर्चेला उधाण आलं. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी आरोप केला की हे कार्यकर्ते मलाच मारण्यासाठी आले होते. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला, मात्र पोलिसांनी आमच्याच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. हे सरळ सरळ अन्याय आहे. ही आक्रमक वागणूक विधान भवनात प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये राड्याशी निगडीत होती, ज्याचीच गुंजन रात्रभर विधान भवन परिसरात कायमच उठलेली होती. आव्हाडांसोबत आमदार रोहित पवार यांनी देखील हे ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यांनी आपली उपस्थिती दर्शवून आंदोलनाला बळ दिलं. रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांनी विधिमंडळ परिसरात प्रवेश केला. त्यामुळे आंदोलन अधिकच तीव्र झालं. रात्री सुमारे 1:30 वाजता पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या समर्थकांवर कारवाई सुरू केली. प्रशासकीय आदेशानुसार पोलिसांनी आव्हाड यांसारख्या आमदारांना पण त्यांच्या गाडीतून बाहेर काढलं. वित्त गाडीच्या समोर थांबलेल्या आव्हाड यांना जबरदस्तीने खेचून नेलं. त्यानंतर नितीन देशमुख यांना वाहनात बसवून अज्ञात ठिकाणी नेलं. पोलिसांनी अधिकृतरित्या सांगितलं की त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिवसभराच्या घटनेचे त्यांचे ठाम म्हणणं मांडलं. मकोका म्हणजेच महाराष्ट्र नियंत्रण कक्ष कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पसार होऊ शकतो, मात्र ज्याला मार लागतो त्याला पोलिस तुरुंगात ठेवतात. विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं की नितीनला सोडण्यात येईल, पण आता त्यांनी मागे वळून आम्हाला फसवलंय. आव्हाड यांनी प्रदर्शन थांबवण्यास मनाई केली, मनात तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री 1 वाजता आंदोलनात सहभागी झाल्यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की आम्ही नितीन देशमुख यांना पूर्ण पाठिंबा देतो. हॅसेन्स असे आरोपी आहेत की आव्हाड यांच्यावर विधानसभा परिसरात हल्ला करण्यासाठी मकोकाची चौघं आणली गेली. विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाचे बऱ्याचदा खरे बॉस आहेत. जर त्यांनी दिलेला शब्द पळून जायचा असेल तर ही लोकशाहीची खिल्ली उडवण्यासारखी आहे. या गुन्हेगारांचा घमंड आम्ही खाली आणू, नाहीतर पुढे बरीच तीव्रता येईल. राज्यात महिला सुरक्षा राहणार नाही. त्यांनी हे स्पष्ट केलं की या आंदोलनामागचे कारण फक्त नितीन देशमुख यांना न्याय मिळावा असं आहे. ही घटना वाढताच आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु नितीन देशमुख तिथे नसल्याने पोलिसांनी त्यांना कळवलं की तो आझाद मैदान पोलीस ठाण्यात ठेवलाय. त्यावर पुढे आव्हाड व परिवार समर्थकही आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले. तिथेही नितीन नसल्याचं समजल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि वातावरण अजूनच तापलं. दरम्यान पोलिसांनी नितीन देशमुख यांना वैद्यकीय तपासासाठी जे रुग्णालयात दाखल केलं असल्याचं स्पष्ट केलं. या माहितीमुळे आव्हाड, रोहित पवार आणि कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पोहोचल्यावर आव्हाड यांनी नितीन यांची भेट घेतली, त्यांची तब्येत विचारपूस केली. आव्हाड यांनी निदर्शनास आणलं की नितीन याला मार लागलेला आहे, त्याला कोणताही त्रास होऊ नये. अलीकडेच त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे स्पष्ट झालं की नितीन यांना फक्त अटक नाही केली तर त्यांची शारीरिक छळही झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आव्हाड यांनी प्रत्यक्ष अनुभवून सांगितलं. या सर्व घडामोडी राज्यातील पोलीस राजकीय वातावरणातील तणावाचे घोतक आहेत. असा आरोप आहे की विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. राहिला आणि एक खराब प्रकृती असणाऱ्या कार्यकर्त्याला वैधतेने अटक केल्याने राजकीय संकट उभे झालं आहे. आव्हाड आणि रोहित पवारांच्या पुढाकाराखाली राष्ट्रनिर्विरोध प्रकारे आंदोलन सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा व जबाबदार दृष्टिकोन अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. पुढील वर्षात महिला सुरक्षा राहतील की नाही यासाठी त्यांची ठाम भूमिका घेतली आहे. या सर्व प्रतिक्रिया प्रदेशात आपल्या राजकीय व प्रशासकीय पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरजलेला उजाळा देतात. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय आणि वचनबद्धता वाढली पाहिजे. स्थानिक प्रशासनाला देखील राजकीय तणाव नियंत्रण करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. या स्थितीमुळे राज्यातील सामाजिक शांतता, स्त्रियांच्या सुरक्षेचं आश्वासन आणि मध्यस्थासाठी आवश्यक प्रक्रिया
या सर्वांच्या दृष्टीने एक मोठी परीक्षा रुजू झालेली आहे. हा प्रकार केवळ दोन गटांमधील वाद नाही, तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलणं अत्यावश्यक आहे. विधानसभेतील नेत्यांच्या अशा वागणुकीबाबत आता तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजयोग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.